हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 ही सिरीज आपली कंटिन्यू चालू आहे. याआधीच जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सिक्वेन्सनुसार प्लेलिस्ट अवेलेबल आहे, ती तुम्ही बघू शकता. जर प्रथमतः तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला भेट देत असाल तर तुम्ही पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर हे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी. ईच अँड एव्हरी घडामोडी आपण ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करत आलेलो आहोत. आता पुढील जे व्हिडिओ आहेत ते आपण नेक्स्ट नवीन टॉपिकवर आपण घेणार आहोत. तर आंतरराष्ट्रीय घडामोडी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण. त्यामध्ये जर बघितलं आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये, तर आंतरराष्ट्रीय उंटाचे वर्ष, तर संयुक्त राष्ट्र संघटना जे की UN यांनी उंटाचे आर्थिक महत्त्व आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी 2024 मध्ये, म्हणजे उंटाचं आर्थिक महत्त्व काय आहे, सांस्कृतिक महत्त्व आहे, याबद्दल जे काही जागरूकता वाढवायची आहे म्हणून 2024 हे आंतरराष्ट्रीय उंटाचे वर्ष म्हणून घोषित केले कोणी, संयुक्त राष्ट्र संघटनेने. मग हे आपल्याला इथून प्रश्न कशा पद्धतीने येईल, तर 2017 मध्ये संयुक्त राष्ट्राने एक आमसभा होती, त्यामध्ये ठराव बोलिव्हिया सरकारने प्रस्तावित केला आणि इक्वेडोरने सादर केला. तर प्रथमतः जर बघितलं तर FAO म्हणजे फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन्स ही संस्था उंटाचे वर्ष साजरं करणारी प्रमुख संस्था आहे. तर यावेळेस आपल्याला उंटाचे आंतरराष्ट्रीय उंटाचे वर्ष हे तुम्हाला विचारू शकते. आंतरराष्ट्रीय वर्षे कोणती आहेत ते बघणं आपल्याला आवश्यक आहे. तर 2021 जर बघितलं तर हे बाल मजुरी निर्मूलन वर्ष म्हणून होते आणि फळे आणि भाज्यांचे वर्ष म्हणून पण साजरे केले होते. त्यासोबत जर बघितलं तर शांतता आणि विश्वासाचे वर्ष पण हे केले आणि त्यासोबत शाश्वत विकास संबंधी हे सर्व वर्ष 2021च्या बाबतीत होते. तर हे आपल्याला तेवढं महत्त्वाचं नाही, पण 2022 लक्षात ठेवा, हे कलात्मक मत्स्यपालन आणि म्हणजेच ॲक्वाकल्चर वर्ष होतं, म्हणजेच मत्स्यपालना संबंधित 2022चं हे वर्ष होतं. त्यानंतर मूलभूत विज्ञान वर्ष म्हणून पण एक शाश्वत विकासासाठी हे 2022 वर्ष होतं. शाश्वत पर्वत विकास वर्ष पण होतं 2022. आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून 23, 24 आणि 25 हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर 23 जर बघितलं तर भरडधान्य वर्ष म्हणून आणि शांततेची हमी म्हणून संवाद वर्ष म्हणून पण होतं 2023. तर 2024 हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून साजरं केलेलं आहे, आपण बघितलेलं आहे. तर 2025 हिमनद्यांचे संरक्षण वर्ष हे जर बघितलं 2025 आणि 2026 रेजलँड आणि पशुपालकाचे वर्ष हे 2026 आहे. तर बघा, नवीन नवीन संस्था आहे जर बघितलं तर हे UN सांगितलेले आंतरराष्ट्रीय वर्ष आहे 2024. तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे वर्ष तुम्हाला कोणत्या संस्थेने सांगितलेले हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर बघा, पुढील न्यूज जर बघितली आपण तर शनीच्या चंद्रावर सापडलेले हायड्रोजन सायनाइड या रेणूचे काय अस्तित्व. तर या हायड्रोजन सायनाइड या रेणूचा शोध लागलेला आहे. तरी शोध कोणी लावला? नासाने. ठीक आहे. तर जर बघितलं आपण, जसं की आपल्या पृथ्वीला एक उपग्रह आहे आपला चंद्र, तशा पद्धतीने शनीचा जे काही चंद्र आहे हा उपग्रह, येथे त्यांनी हायड्रोजन सायनाइड या रेणू शोधलेला आहे नासाने. तर त्यांनी म्हटलेलं आहे की या हायड्रोजन स्नायूमध्ये म्हणजेच जीवन निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असलेला हा एक प्रकारचा रेणू आहे, म्हणून आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पण कुठे आढळला? शनीच्या चंद्रावर आढळलेला आहे. तर बघा आता संतोष झा हे यांनी काय म्हटलेलं आहे, नवे उच्चायुक्त संतोष झा आहे आपले श्रीलंकेमध्ये त्यांची नियुक्ती स्वीकारलेली आहे. तुम्ही म्हणजे वरवरती लक्षात ठेवू शकता. आता बघा, टेम्पो काय आहे मग? टेम्पो उपग्रह. आता टेम्पो उपग्रह जर बघितलं तर ओझोन, नायट्रोजन ऑक्साईड, त्यानंतर सल्फर डायऑक्साईड आणि फॉर्मल्डिहाइड यांची पातळी प्रमुख वायू प्रदूषक मोजण्यासाठी डिझाईन केलेला नासाचा एक उपग्रह आहे. टेम्पो काय आहे मग? एक प्रकारचा टेम्पो हा उपग्रह आहे. कोणी डिझाईन केला? नासाने उपग्रह डिझाईन केला. कशासाठी? जे की ओझोन आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, फॉर्मल्डिहाइड आहे, यांची पातळी वायू प्रदूषक आहेत यांची पातळी आपल्याला मोजण्यासाठी टेम्पो हा उपग्रह नासाने तयार केलेला आहे. लक्षात ठेवा. अमेरिकेमध्ये हा प्रति तास हवेचे गुणवत्तेचे मापन प्रदान करते. लक्षात घ्या. त्याचा जर लॉंग फॉर्म बघितला तर ट्रोपोस्फेरिक इमिशन्स मॉनिटरिंग ऑफ पॉप्युलेशन अशा पद्धतीने आहे. तर लॉंग फॉर्म लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त टेम्पो लक्षात ठेवा. टेम्पो हा उपग्रह आहे नासाने तयार केलेला. कशासाठी? जे की हवेची गुणवत्ता आहे हे शोधण्यासाठी. त्यामध्ये ओझोन वायू, नायट्रोजन ऑक्साईड, त्यासोबत सल्फर डायऑक्साईड अशा प्रकारचे. तर बघा, नोमा आजाराचा काय NTDs मध्ये समावेश केला. आता NTDs म्हणजे जर बघितलं, हे दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग आहे. रोगांची जी काही आहे त्यामध्ये या नोमाला पण समावेश केलेला आहे. नोमा जर बघितला आपण तर या दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांच्या यादीमध्ये समावेश केलेला हा रोग आहे. हा रोग जर बघितला आपण
तर हा तोंडाचा आणि चेहऱ्याचा एक गंभीर रोग आहे. आणि जर बघितलं आपण अत्यंत गरीब प्रदेश असेल तर त्या गरीब प्रदेशामध्ये जे की कुपोषित बालक आहे यामध्ये आढळतो तो. त्या लहान बालकांचं वय जर बघितलं 2 ते 6 वर्षाच्या वयोगटातील मुलांना हा नोमा नावाचा रोग, तोंडाचा आणि चेहऱ्याचा गंभीर रोग होतो. तर या रोगाला आता जर बघितलं तर दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांच्या यादीत समाविष्ट केलेला आहे, म्हणजेच NTDS. तो नुकताच NTDS मध्ये समावेश होणारा रोग जर बघितला नोमा, लक्षात असू द्या. ते कशा संबंधित आहे जर बघितलं तोंडाचा आणि चेहऱ्याचा हा गंभीर रोग आहे. जर बघितलं तर हा एक प्रकारचा नोमा हा ग्रीक शब्द आहे, त्याचा अर्थ होतो खाऊन टाकणे. हे आपल्याला गरजेचं नाही, पण असू द्या माहीत एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. नूर इनायत खान. आता नूर इनायत खान जर बघितलं तर हे उत्तर लंडन मधील एक कौन्सिल हाऊसिंग ब्लॉकला ब्रिटिश भारतीय जे आहेत गुप्तहेर नूर इनायत खान यांचे नाव देण्यात आलेले आहे. असू द्या हे भारतीय आहेत आणि परदेशामध्ये त्यांच्या नावावर म्हणजे उत्तर लंडन मधील जे काही एक कौन्सिल हाऊसिंग ब्लॉक आहे त्याला ब्रिटिश भारतीय गुप्तहेर या व्यक्तीचे नाव दिले आहे नूर इनायत खान, लक्षात असू द्या. हे टिपू सुलतानच्या वंशज होत्या असं म्हटलं जाते. ठीक आहे असेल. तर G7 क्लायमेट क्लब. आता G7 क्लायमेट क्लब काय आहे मग, तर बघितलं आपण दुबई UAE येथे COP20 ची जी हवामान बदल परिषद घडली. तर इथे जर बघितलं या परिषदेमध्ये जर्मनी आणि चिली यांच्या नेतृत्वाखाली G7 क्लायमेट क्लब अधिकृतपणे स्थापना केली. मग G7 ही परिषद दुबईमध्ये भरली, COP20 ची हवामान परिषद. आणि या परिषदेमध्ये जर्मनी आणि इटलीच्या नेतृत्वाखाली एक G7 क्लायमेट क्लबची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली. तर मग G7 क्लायमेट क्लबची अधिकृतपणे स्थापना करणारे देश तुम्हाला विचारू शकते, तर जर्मनी आणि चिली. ठीक आहे. तर या G7 क्लायमेट क्लबला या सदस्य राष्ट्रांचा पाठिंबा जर बघितला 36 सदस्य राष्ट्रांचा पाठिंबा आहे. एवढं उद्दिष्ट यामध्ये काही पडू नका, फक्त एवढं लक्षात असू द्या जर्मनी आणि चिली हे क्लबचे सह अध्यक्ष असणार आहे आणि यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा आहे. आता G7 क्लायमेट क्लब हे दुबई येथे या COP28 हवामान परिषदेमध्ये जर्मनी आणि चिलीने G70 क्लायमेट क्लबची अधिकृतपणे स्थापना केली. 36 राष्ट्रांचा पाठिंबा आहे त्याला. आणि जर बघितलं तर हे जर्मनी आणि चिलीसह सहअध्यक्ष असले आणि त्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा असेल G7 क्लायमेट क्लब. तर त्यामध्ये जर्मनी आणि चिली सहअध्यक्ष. आता एस्क्युबो क्षेत्र महत्वाचं नाही, तुम्ही वाचू शकता. हे व्हेनेझुएलाने म्हटलेलं आहे की गयानाचे तेल समृद्ध क्षेत्र आहे. त्यांनी म्हटलेलं आहे हा आमचा भाग आहे. तर व्हेनेझुएला लक्षात ठेवा एस्क्युबो क्षेत्र. चीनमध्ये भूकंप हे तुम्ही वाचू शकता, मला तेवढं इम्पॉर्टंट वाटलं नाही. तर बघा आता गेलेफू माइंडफुलनेस सिटी प्रकल्प. आता गेलेफू माइंडफुलनेस सिटी प्रकल्प जर बघितलं तर हा कोणत्या देशाचा आहे, तर भूतानचे राजे जिग्मे खेसर म्हणजे भूतानचा प्रकल्प आहे. आणि जर बघितलं तर हा एक आग्नेय आशियापर्यंत हा भारतापासून पसरलेला आहे गेलेफू माइंडफुल सिटी प्रकल्प. तर हे जवळपास जर बघितलं आपण 2,50,000 यामध्ये एकरमध्ये पसरलेला आहे. तर तुम्हाला यामध्ये कोणत्या कोणत्या देशामध्ये त्याचा विस्तार आहे तो पण बघू शकतो आपण. त्यामध्ये जर बघितलं आपण थायलंड, कंबोडिया, म्यानमार, व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूरपर्यंत पसरलेला आहे. लक्षात असू द्या की गेलेफू हा माइंड प्रकल्प हा कोणत्या देशाने केलेला आहे, तर लक्षात असू द्या भूतान. तर एवढं सिम्पली तुम्हाला विचारू शकते. तर त्यामध्ये समोर जर बघितलं आपण UK मध्ये आयातीवर कार्बन कर आता लागणार आहे. तर युनायटेड किंगडमने सांगितलेलं आहे की 2027 पासून आम्ही आयातीवर कार्बन कर लावणार आहे. म्हणजे जे की आयात ॲल्युमिनियमची होणार, लोह धातूंची आयात होणार आणि पोलाद आणि सिमेंट ज्यांच्या निर्मितीपासून जर बघितलं तर यांच्या वापरापासून कार्बन उत्पादन होते जास्तीत जास्त. या कार्बन उत्पादन करणाऱ्या पदार्थावर आम्ही काय आयातीवर कर लावणार, कार्बन कर म्हणून. तर असं युनायटेड किंगडम यांनी सांगितलं. तर जर बघितलं रुएना जर हे इस्रायलच्या भारतातील काय राजदूत यांची नियुक्ती झालेली आहे. तर आशियान इंडिया मिलेट फेस्टिवल. आता आशियान इंडिया मिलेट फेस्टिवल हे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी काय केलं की नवी दिल्ली येथे आशियान इंडिया मिलेट फेस्टिवलचे उद्घाटन केले आहे. कोणी केले आहे, तर जे काही आदिवासी व्यवहार मंत्री आहेत अर्जुन मुंडा यांनी. तर हे कशासाठी, तर आंतरराष्ट्रीय भरधान्य जे काही 2023 या अनुषंगाने त्यांनी हे फेस्टिवल उद्घाटन केलेले आहे. तर या कार्यक्रमात जकार्ता इंडोनेशिया येथे 22 ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित केला होता. तर हा जर बघितलं तर हा महोत्सवाचा पुढील भाग आहे. तर जकार्ता इंडोनेशियामध्ये लक्षात असू द्या. थिरुवल्लुवर हा यांचा फ्रान्समध्ये पुतळा. आता थिरुवल्लुवर जर बघितलं तर तामिळ लोकांचे सांस्कृतिक प्रतीक मानले जाणारे थिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे जर बघितलं तर फ्रान्समध्ये अनावरण करण्यात आले फ्रान्सच्या सेर्गे येथे. तर याचे उद्घाटन केले आहे. तर
थिरुवल्लुवर यांना सामान्यतः वल्लुवर म्हणून संबोधले जाते. हे एक प्रख्यात भारतीय कवी आहेत आणि तत्ववेत्ता आहेत. जर बघितलं तर तुम्हाला भारतीय कवी आहेत हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. थिरुवल्लुवर कोण आहे? एक भारतीय कवी आहे. यांचा पुतळा कुठे आहे? तर फ्रान्समध्ये पुतळा उभारण्यात आलेला आहे. हे तामिळ लोकांचे सांस्कृतिक आणि प्रतीक मानले जाणारे आहे. तर फ्रान्समध्ये सेर्गे येथे त्यांचा पुतळा होणार आहे. आता जर बघितलं तर गिगो उपक्रम काय आहे? तर गिगो उपक्रम जर बघितलं तर 14 डिसेंबर 2023 रोजी ब्रिटन, जपान आणि इटली 3 देश लक्षात ठेवा. ब्रिटन, जपान आणि इटली यांच्या संबंधित हा गिगो उपक्रम आहे, लक्षात असू द्या. तर यांची जी काही संरक्षण मंत्री आहे यांनी काय केलं, अत्याधुनिक लढाऊ विमान या निर्मितीसाठी संयुक्त संघटनेची स्थापना केली. तेच म्हणजे गिगो उपक्रम. तर गिगो उपक्रम हा कोणत्या देशांचा आहे? तर खालीलपैकी जर बघितलं आपल्याला तर ब्रिटन, जपान आणि इटली यांचा हा गिगो उपक्रम आहे. हा उपक्रम आहे. अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी संयुक्त संघटनेची स्थापना करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. तर हे गिगो उपक्रम लक्षात असू, ब्रिटन, जपान आणि इटली. तर या गिगो उपक्रमाला जर बघितलं तर याचे मुख्यालय जर बघितलं आपण तर ब्रिटनमध्ये आपल्या मुख्यालयाचे आणि त्याचे नेतृत्व या उपक्रमाचे कोण करणार आहे? तर उपक्रमाचे नेतृत्व आपले जपान करणार आहे. तर हे गिगो उपक्रम लक्षात ठेवा. ब्रिटन, जपान, इटली संबंधित अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञान उत्पादनासाठी. तर जीपीएआय शिखर परिषद. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीपीएआय ही शिखर परिषद भारत मंडपांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे उद्घाटन केलेले आहे. तर हे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान परिषदेचे आयोजन झाले. यामध्ये जर बघितलं तर 29 सदस्य देशांची भागीदारी होती. तुम्हाला विचारू शकते जीपीएआय शिखर परिषद कुठे झाली? तर आपल्याला नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे 29 देश त्यांची भागीदारी होती ती. तर हे एक प्रकारचा ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही शिखर परिषद आहे. तर तुम्हाला 2018 मध्ये 44व्या G7 परिषदेत कॅनडा आणि फ्रान्स या देशांनी पहिल्यांदा जीपीएआय ची संकल्पना मांडली. तर जीपीआय परिषद कुठे भरली? तर नवी दिल्ली मंडपम येथे. पण ही यांची संकल्पना 2018 मध्ये कोणत्या देशांनी मांडली? 44व्या G7च्या परिषदेमध्ये ही कॅनडा आणि फ्रान्सने संकल्पना मांडली. तर 2024 हे जीपीएआय चे अध्यक्षपद कोणाकडे असणार? भारताकडे असणार. म्हणून हे महत्वपूर्ण आहे. तर ही परिषद भरलेली आहे दिल्लीमध्ये भारत मंडपम यामध्ये. आणि या जीपीएआय चे अध्यक्षपद कोणाकडे? 2024 चे भारताकडे. आणि याची संकल्पना कॅनडा आणि फ्रान्सने 2018 मध्ये आणली. अब्दुल फातेह अल सिसी हे इजिप्तचे अब्दुल फातेह अध्यक्ष होणार आहे असं सांगितलं. पुन्हा अध्यक्षपदी तिसऱ्यांदा अध्यक्षपदी होणार आहे अब्दुल फातेह अल सिसी, लक्षात ठेवा. UN आमसभेत शस्त्रसंबंधी प्रस्ताव. आता हे शस्त्रसंबंधी प्रस्ताव इस्रायल, लक्षात असू द्या, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत हे संघर्ष चालू आहे इस्रायल आणि हमासमध्ये. त्यासाठी भारताने या प्रस्तावाचे समर्थन केलेले आहे. हा प्रस्ताव जर बघितला तर हा इजिप्तने सादर केलेला आहे UN मध्ये. इंटरपोल महासभा. आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो जे की CBI आणि राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांच्या शिष्टमंडळाच्या नेतृत्वाखाली 91व्या इंटरपोल महासभेचे गुन्ह्यांनी सुरक्षित आश्रयस्थान नाकारण्यावर भर दिला आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथे ही महासभा पार पडली होती. इंटरपोल महासभा जर बघितलं तर व्हिएन्ना येथे पार पडलेली महासभा आहे. यामध्ये CBI आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांचा समावेश. भारत दक्षिण कोरिया संबंधांना 50 वर्ष आता झालेले. भारत आणि दक्षिण कोरियाचे संबंध, राजनैतिक संबंधांना 50 वर्षे पूर्ण झालेले, महत्वपूर्ण आहे. म्हणून 1973 मध्ये जर बघितलं तर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले भारत आणि दक्षिण कोरियामध्ये. तर 2010 मध्ये या देशांनी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप स्थापन केली आणि जी 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दक्षिण कोरिया भेटीमध्ये विशेष धोरणात्मक भागीदारी मध्ये झाली. म्हणजे 2015 ची भेट आहे दक्षिण कोरियाची मोदी यांची. तर भारत दक्षिण कोरिया संबंधांना 50 वर्ष. खालीलपैकी कोणत्या देशाचे भारतासोबत 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत? तर हे राजनैतिक संबंधामध्ये दक्षिण कोरिया, लक्षात असू द्या. भारत बेस्टचा सदस्य 4 डिसेंबर 2023 जर बघितलं आपण तर ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लेटिन ग्लोब ची लिडरशिप. यामध्ये जर बघितलं आपण तर बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम याचा सदस्य हा भारत झाला आहे. पुन्हा बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टमचा COP28 दरम्यान भारतासह एकूण 11 देश बेस्टचे सदस्य आहेत. तर बेस्टचा सदस्य झालेला आहे भारत. ते आहे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम. युनेस्कोवर पाकिस्तानची निवड. युनेस्कोवर काय? पाकिस्तानची निवड झाली. म्हणजे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षपदी
झालेल्या निवडणुकीत पाकिस्तानने भारताचा पराभव केलेला आहे. तर बघा, आशिया पॅसिफिक ग्रुपमधून युनेस्को कार्यकारी मंडळाचे 23-25चे उपाध्यक्ष म्हणून पाकिस्तानची निवड झालेली आहे. तर आपल्याला निगेटिव्ह आहे आपली न्यूज आहे. पाकिस्तानने पराभव केलेला आहे भारताचा. थोडं आपल्याला काही गरजेचं नाही वाटत आहे. युनेस्कोवर पाकिस्तानची निवड झाली आहे उपाध्यक्ष म्हणून. लक्षात ठेवा 23-24 साठी. कोडेक्स एलिमेंटरी कमिशन्स हे महत्त्वपूर्ण वाटलं नाही मला, तुम्ही वाचू शकता. त्यामध्ये IPRD 2023 म्हणजे इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग 2023. या रिजनल डायलॉगची 5वी आवृत्ती आहे, लक्षात असू द्या. म्हणजे इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉगची 5वी आवृत्ती आहे 2023 मध्ये. ही नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. तर जिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट अपॉन इंडो पॅसिफिक मॅरिटाईम ट्रेड अँड कनेक्टिव्हिटी या संवादाची थीम आहे. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, IPRD 2023 इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग 5वी आवृत्ती आहे, जी की नवी दिल्लीमध्ये पार पडली 15 ते 17 नोव्हेंबर 2023. अल धफ्रा अल धफ्रा जर बघितला तर हा सौर प्रकल्प आहे. सौदी अरब अमिरात यांनी नोव्हेंबर 2023 जगातील सर्वात मोठ्या सिंगल साईट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. 2 गिगावॅट क्षमतेचा हा अल धफ्रा सौर फोटो व्होल्टेइक ऊर्जा प्रकल्प. आता तुम्हाला सिम्पली विचारू शकते, अल धफ्रा हा सौर प्रकल्प कोणाचा आहे? तर इस्लामिक कंट्रीजचं नाव देईल तुम्हाला. त्यामध्ये संयुक्त अरब अमिरातचा हा प्रकल्प आहे, लक्षात असू द्या. प्रकल्पाची 2 गिगावॅट क्षमते जर बघितलं तर हा याची क्षमता आहे, लक्षात असू द्या. अल धफ्रा म्हणजे संयुक्त अरब अमिरातचा प्रकल्प आहे. आता सिरियन गोलान प्रदेश याबद्दल सिरिया आणि इस्रायलमध्ये वाद हे तुम्ही बघू शकता. तुम्ही वाचा, महत्वाची वाटली नाही मला. समोरील न्यूज बघूया आपण. आता थिटू बेट काय? फिलिपिन्सने जे की विवादित दक्षिण चीन समुद्रामधील थिटू बेट आहे, म्हणजे दक्षिण चीन समुद्रातील थिटू बेट आहे. तर फिलिपिन्सने काय केलं, यावर नवीन कोस्ट गार्ड मॉनिटरिंग बेसचे उद्घाटन केले आहे. त्यासोबत चीनच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह संयुक्त गस्त वाढवण्याची पण योजना इथे आखलेली आहे. तर थिटू बेट लक्षात ठेवा कुठे आहे, मग दक्षिण चीन समुद्रातील बेट आहे. फिलिपिन्सने तिथे नवीन कोस्ट गार्ड मॉनिटरिंग करण्याची एक प्रकारची काय घोषणा केलेली आहे, म्हणजे उद्घाटन केले आहे. समलिंगी विवाह, नेपाळ महत्वपूर्ण न्यूज आहे. समलिंगी विवाहामध्ये नेपाळ हा पहिला दक्षिण आशियाई देश आहे ज्यांनी पहिला समलिंगी विवाहाची नोंदणी करण्यात आली. म्हणजे त्यांनी समलिंग विवाहाला 5 महिन्यापूर्वीच त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने नेपाळच्या मान्यता दिलेली आहे. तुम्हाला विचारू शकते, दक्षिण आशियाई देश खालीलपैकी कोणता दक्षिण आशियाई देश आहे जो समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला देश ठरलेला आहे? तो आहे नेपाळ, लक्षात असल्या. मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे. आता टांझानियामध्ये जर बघितलं तर आता IIT मद्रासचे कॅम्पस, म्हणजे IIT मद्रास ही टांझानियामध्ये कॅम्पस सुरू करणार. तर ही पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था बनलेली आहे. हा, झांझिबार बेटावर हे कॅम्पस सुरू असणार आहे. तर असू द्या, टांझानियामध्ये IIT मद्रासचे कॅम्पस सुरू होणार झांझिबार बेटावर. जर बघितलं तर या कॅम्पसचे प्रथम महिला संचालक जर बघितलं तर प्रीती अगालम या प्रथम महिला संचालक. आता डेप्थमध्ये जर गेला आहे तो विचारू शकते तुम्हाला. तर पश्चिम बंगालमध्ये खरगपूरमध्ये 1951 मध्ये पहिली IIT ची स्थापना झाली. त्यानंतर तब्बल 70 वर्ष प्रतिष्ठित संस्थेच्या संचालकपदी महिलेची काय नियुक्ती करण्यात आली नव्हती. म्हणून इथे जर बघितलं, प्रीती अगालम यांची कॅम्पसच्या प्रथम महिला संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 4 बार बंदर हे तर एकदम जुनी पुराणी न्यूज आहे. भारत इराण हे त्यामध्ये अफगाणिस्तान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी 4 बार बंदर प्रकल्प जोड देत आहे भारत. तर सियरा लिओनमध्ये संचारबंदी. आता सियरा लिओन हे पश्चिम अमेरिकेतील सियरा लिओन ही राजधानी आहे. यामध्ये बंदूकधाऱ्यांनी लष्करी बराकीवर हल्ला केला, त्यावेळेस त्यांनी संचारबंदी केली. महत्वाची वाटली नाही मला न्यूज. तर आशियान भारत भरतधान्य महोत्सव इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे भारताने 5 दिवसीय आसियान भारत भरडधान्य महोत्सव. तर भारताने नुकतेच 5 दिवस आसियान भरडधान्य महोत्सव कुठे हा महोत्सव साजरा केलेला आहे? तर जकार्ता इंडोनेशियाची राजधानी येथे. तर जर बघितलं तर 10 सदस्य आसियान गटामध्ये बाजरी उत्पादनासाठी बाजारपेठ निर्माण करणे हा या महत्वाचा महोत्सवाचा उद्देश आहे, लक्षात असू द्या. तर बाकी महत्त्वपूर्ण न्यूज या आपण सर्व डिटेलमध्ये कव्हर केलेल्या आहे. तर या संक्षिप्त आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेल्या संक्षिप्त आंतरराष्ट्रीय घडामोडी बघणार आहे. अशाच पद्धतीने आपली सिरीज एक सिक्वेन्सनुसार तुम्ही फॉलो करा. निश्चितच या सिरीजचा पुरेपूर तुम्हाला फायदा होणार.
तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत जा यार. तुमच्या या कंजूसीमुळे थोडंसं मला मोटिवेशन मिळत नाही. थोडंफार लाईक केलं तर तुमचं काय जाणार आहे, इसमें मेरा ही घाटा. ऐसा होता है वो. तो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.